राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची आज 156वी जयंती। देशभरातून महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यात आलं। महात्मा गांधीजींनी दिलेला शांतता, सहिष्णुता आणि सत्याचा संदेश संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दात राष्ट्रपतींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं। यावेळी सर्वधर्म प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं। महात्मा गांधीजींच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा मार्ग बदलला। धैर्य आणि साधेपणा हे मोठ्या बदलाचं साधन कशा प्रकारे बनू शकतं हे गांधीजींच्या आदर्शांनी दाखवून दिलं, अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे। विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये गांधीजींनी दाखवलेल्या मार्गांचं अनुसरण आपण करतच राहू, असंही ते म्हणाले। गांधी जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। त्या गांधी जयंतीचं औचित्य साधून आज जागतिक पातळीवरती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस पाळला जातो। गांधी जयंतीनिमित्त विधान भवनातही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी विधानमंडळाचे सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।